मंत्री पंकजा मुंडेंनी घेतली गौरी पालवेच्या कुटुंबियांची भेट। मी कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, गौरीला न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार, पंकजा मुंडेंचं पालवे कुटुंबाला आश्वासन। गौरीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा वडिलांचा आरोप, तर गौरीच्या शरीरावरती मारहाणीच्या खुणा आढळल्याचा दावा। तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या असल्या तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना जोरदार टोला। तिजोरीच्या चाव्या आणि मालकावरून मतदारांना धमकावलं जातंय, वडेट्टीवारांचा महायुतीवरती घणाघात। मुंबईतील मतदार यादी संदर्भात धक्कादायक माहिती समोर। मुंबईत दुबारच नव्हे तर 103 वेळा नावं असलेले काही मतदार, तब्बल 4,33,000 नावं एकापेक्षा अधिक वेळा। पालिका विशेष मोहीम राबवणार। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भातील सुनावणी लांबणीवर। आता येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता होणार सुनावणी। बदलापूर नगर परिषद निवडणुकीत घराणेशाही। शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रेंच्या कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी, पत्नी, मुलगा, भाऊ, भाऊजाई, पुतण्या निवडणूक रिंगणात। नाशिकमध्ये माजी आमदार निर्मला गावितांचा अपघात। नातवाला फिरवत असताना कारनं उडवलं, जखमी निर्मला गावित यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू। मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली, हवेच्या प्रदूषणात मोठी वाढ। AQI 200 पार, संपूर्ण मुंबईत ढगाळ वातावरण। आणि महायुती सरकारचा महामुंबईसाठी मोठा निर्णय। उत्तम ते विरार सागरी सेतूसाठी 58,754 कोटींचा निधी। 55.12 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी शासन मान्यता। MMRDAला प्रकल्प अंमलबजावणीसाठी GR जारी। निवडणुकीत कोणत्याही धमकीला घाबरू नये, धमकी देऊन कोणीही विकासाचं राजकारण करू नये, अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांना टोला लगावलाय। बुलढाण्यात पत्नीच्या प्रचारासाठी आमदार संजय गायकवाड मैदानात उतरलेत। आमदार गायकवाड दारोदारी जाऊन प्रचार करतायत। बुलढाण्यात भाजप आणि शिवसेनेत मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळते। अशोक चव्हाण यांनी युती तोडली, युती तुटण्याला अशोक चव्हाणच जबाबदार असल्याचं म्हणत हेमंत पाटलांनी चव्हाणांवरती निशाणा साधलाय। प्रत्येक ठिकाणी 20% जागा द्याव्यात असा प्रस्ताव ठेवला होता, मात्र एकही जागा देऊ शकत नाही असं अशोक चव्हाण म्हणाल्याचं हेमंत पाटलांनी सांगितलंय। अनगर नगर परिषदेच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या अपील अर्जावरती उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे। उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे त्यांनी कोर्टात दाद मागितली होती। मोहोळमध्ये सुद्धा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील आजी माजी आमदारांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। आमदार राजू खरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंचावरती उपस्थित राहिल्यामुळे मोहोळचे माजी आमदार रमेश कदम राजू खरेंचा चांगलाच समाचार घेतलाय। नशिराबाद नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारासाठी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय। भव्य शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या। शिरूर नगर परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवार यांच्यासह नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अलका खांड्रेंनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत प्रचार सुरू केलाय। शिरूरमध्ये चौरंगी लढत होत असली तरी सुद्धा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे। हिंगोलीतील भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नीता बांगर यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। आमदार तानाजी मुटकुळे यांनीही प्रचारात सहभाग घेतलाय। निवडणूक अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर अदृश्य शक्ती बाहेर काढू असा इशारा माजी सभापती विकास म्हात्रे यांनी दिलेला आहे। मतदार यादीतील घोळ उघड करत विकास म्हात्रेंनी अधिकाऱ्यांच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिल्यामुळे घराणेशाहीचा आरोप केला जातोय। आरक्षणामुळे घरातील दोघांना उमेदवारी दिली तर इतर 4 विद्यमान नगरसेवक असल्याचं वामन म्हात्रे यांनी स्पष्ट केलं आहे। चोपडा नगर परिषदेसाठी MIMचे 2 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। दरम्यान या उमेदवारांच्या प्रचारासाठी चोपड्यात बाईक रॅली काढण्यात आली।
अजितदादांच्या वक्तव्यावरून मंत्री चंद्रकांत पाटलांनी टोला लगावलाय. तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या असल्या तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये प्रचारसभेदरम्यान चंद्रकांत पाटलांनी हे विधान केलंय. तिजोरीचा मालक आमच्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी मतदारांना दिलंय. राज्यात आपली सत्ता आहे आणि तिजोरीच्या चाव्या आपल्या हातात आहेत. अर्थमंत्री आपला आहे, मत तुमचं, निधी आमचा असेल असं वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी कुर्डुवाडीतील सभेत केलंय. सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी कंबर कसली आहे. गल्लोगल्ली जाऊन पडळकर प्रचार करतायत. दुचाकीवरून प्रचार करत शेतकऱ्यांची साथ लाभल्यामुळे आपलाच विजय होईल असा विश्वास पडळकरांनी व्यक्त केला आहे. मी आजारी असल्याने मतदारांमध्ये गैरसमज पसरवू नका असा थेट इशारा दीपक केसरकरांनी नितेश राणेंना दिलाय. नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्याचा केसरकरांनी समाचार घेतलाय. धारणी या ठिकाणी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत नवनीत राणा यांनी मी पुन्हा येईन असं वक्तव्य केलं. यावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी सूचक वक्तव्य करत नवनीत राणा माझी राहणार नाहीत असं जाहीर सभेमध्ये सांगितलंय. त्यामुळे नवनीत राणांना राज्यसभेवरती कधी संधी मिळणार अशी चर्चा सुरू आहे. मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पद्मश्री धर्माधिकारी यांच्या प्रचारासाठी मुंडे प्रचारात उतरलेले असून बहीण भाऊ एकत्र आल्यामुळे परळीच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला अशी प्रतिक्रिया परळीतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांनी दिली आहे. सत्ता केंद्र ताब्यात ठेवण्यासाठी बहीण भावाचं एकत्र मिळून राजकारण सुरू आहे असा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला आहे. आमदार प्रकाश सोळंके मुंडे बहीण भावांवरती संतापले. कर्जत नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस मैदान कर्जत या ठिकाणी दंगल नियंत्रण पथकाने रूटमार्च काढला होता. शांततेत निवडणुका पार पाडाव्यात म्हणून पोलिसांनी ही रंगीत तालीम घेतली. मुंबईतील मतदार यादीसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत दुबार नव्हे तर 103 वेळा नावं असलेले मतदार आढळून आले. तब्बल 4,33,000 नावं एकापेक्षा अधिक वेळा असून दुबार मतदारांची संख्या सुमारे 11 लाख इतकी आहे. 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत दुबार नावं हटवण्यासाठी पालिकेकडून मोहीम राबवली जाते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत होणारी सुनावणी लांबणीवरती गेली आहे. येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. सुनावणी लांबल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती टांगती तलवार कायम आहे. आमदार धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडची आठवण काढल्यानंतर खासदार बजरंग सोनवणेंनी टीका केली आहे. जास्त आठवण येत असेल तर त्यांनी तिकडे जाऊन बसावं, त्यांना भेटावं असा खोचक टोला सोनवणेंनी लगावलाय. आमदार अतुल भोसले आणि आमदार मनोज घोरपडे यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 41व्या पुण्यतिथी निमित्ताने प्रीती संगमावरील समाधीला अभिवादन केलं. समाधीस्थळी नेकलेस पॉइंट उभारण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक असून साबरमती नदीचा रिव्हर डेव्हलपमेंट प्लॅन केल्याची माहिती अतुल भोसले यांनी दिली आहे. उत्तम ते विरार सागरी सेतूसाठी 58,754 कोटींच्या निधीला शासन मान्यता मिळाली आहे. MMRDAला प्रकल्प अंमलबजावणीसाठी GR जारी करण्यात आलेला असून एकूण 55.12 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी मान्यता देण्यात आली आहे. गेल्या एका महिन्यात मुंबईच्या वातावरणात मोठे बदल पाहायला मिळालेत. कधी पाऊस, कधी थंडी, तर आता मुंबईमध्ये ढगाळ वातावरण झालेलं आहे. मुंबईच्या हवेची गुणवत्ता देखील खालावलेली असून आज संध्याकाळी 6 वाजता AQI 200 पार होता.